सर्वांना नमस्कार। तर विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती अंतर्गत जुलै महिन्याचे इतिवृत्त लेखन कसे करावे हे आपण आज व्हिडिओमधून बघणार आहोत। विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची सभा, तर अगोदर तुम्हाला एक सूचना द्यायची आहे। विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा समितीची सूचना की या तारखेला जी आहे ती समितीची सभा आहे आणि त्यानंतर सूचना दिल्यानंतर ते सदस्य जे आहे त्या दिवशी उपस्थित राहू शकतील। तर बघू शकतो आपण दिनांक 11 जुलै 2025 ची ही सभा आहे। लेखी सूचनेनुसार समितीची सभा ही दिनांक 12 जुलै 2025 ला घेण्यात आली। सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक तथा सदस्य सचिव यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चा करण्यात आली। खालील ठराव संमत करण्यात आले। तर कोणकोणते ठराव आणि विषय जे आहेत ते घ्यायचे आहेत समितीमध्ये किंवा सभेमध्ये आपण आज बघूया जुलै महिन्याचे विषय। तर बघा, ठराव क्रमांक 1 मध्ये शालाबाह्य विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थी स्थलांतरित विद्यार्थी यांना शाळेच्या प्रवाहात आणण्याबाबत जुलै महिन्याच्या इतिवृत्त लेखनामध्ये हे पाहिजे आहे। तर खुलासा, गावात शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण 1 जुलै ते 15 जुलैचा कालावधी करण्यात आला। या सर्वेक्षणानुसार गावात एकही विद्यार्थी शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आला नाही। भविष्यात एखादा दिव्यांग स्थलांतरित विद्यार्थी किंवा शाळाबाह्य विद्यार्थी जर गावामध्ये दिसून आलास, अशा विद्यार्थ्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला। हा विषय आपण घेऊ शकतो। तर दुसरा असा विषय आहे की शाळेतील विद्यार्थी 100% उपस्थितीबाबत। शाळेतील विद्यार्थी शाळेमध्ये 100% उपस्थित असतात असं त्या समितीच्या सभेमध्ये आढळण्यात आलं। जर एखाद्या शाळेची 100% उपस्थिती नसेल तर त्याबाबत प्रयत्नाचा ठराव जो आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे। तसेच विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करावे याविषयी चर्चा करून ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला। ठराव क्रमांक 3 मध्ये बघा, पायाभूत भौतिक सुविधा अंतर्गत किचन सेट दुरुस्तीबाबत। तर शाळा विकास आराखड्यानुसार शाळेतील पायाभूत भौतिक सुविधेबाबत चर्चा करण्यात आली। शाळेतील किचन सेट दुरुस्तीची गरज आहे असे आढळून आले आणि करिता सदर खर्च मागणी समग्र शिक्षा निधीमधून करावा असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला। तर आपण घेऊ शकतो या ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायतला मागणी ठरावसुद्धा देऊ शकता जर तुमचं किचन सेट दुरुस्तीबाबत असेल तर। तर पुढचा विषय असा घेऊ शकतो आपण की तक्रारपेटीतील तक्रारींचा निपटारा करण्याबाबत। शाळेतील तक्रारपेटी सर्वांसमोर उघडण्यात आली असता तक्रारपेटीत एकही तक्रार आढळून आली नसल्याने शाळेतील वातावरण सुरक्षित आणि आनंददायी भीतीरहित असल्याचे निदर्शनास आले असा ठराव जो आहे तो सर्वानुमते संमत करण्यात आला। त्यानंतर पुढचा ठराव आपण विद्यार्थी सुरक्षेच्या अनुषंगाने सूचनेबाबत। तर ज्या शाळांमध्ये CCTV कॅमेरे जे आहेत ते बसवलेले नाहीत त्या संबंधीचा ठरावसुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो। विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षिततेबाबत शासन निर्णय संकीर्ण 2005 या ठिकाणी असं लिहून घ्यायचं आहे। पत्रिका क्रमांक 119 SD 4 दिनांक 13/5/2025 च्या आदेशाची प्रत पालकांना व्हॉट्सअप ईमेल संदेशाच्या माध्यमाद्वारे पाठवण्यात आली। या सभेत चर्चा करून ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला। ठराव क्रमांक 6 मध्ये विद्यार्थी सुरक्षेच्या अनुषंगाने शाळेमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि चारित्र्य पडताळणी करणे बाबत। तर खुलासा, शासन आदेशानुसार शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक असल्याने सभेला सांगितले। यावर चर्चा करून सर्व शिक्षकांची चारित्र्य पडताळणी झाली आहे। तसेच स्वयंपाकी व मदतनीस यांना चारित्र्य पडताळणी करणे गरजेचे असल्याने त्यांना लवकरात लवकर कळवावे असा ठराव सर्वांमते संमत करण्यात आलेला आहे। तर पूर्वी एक GR पण आला होता की शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंपाकी आणि मदतनीस यांचेसुद्धा चारित्र्य पडताळणी आवश्यक आहे। तशा सूचना जी आहे ते तुम्हाला तुमच्या मदतनीस आणि स्वयंपाकी यांना द्यायच्या आहेत। तर ते काढून तुम्हाला सबमिट करतील। ठराव क्रमांक 7 मध्ये ऐनवेळी येणारे विषय। ऐनवेळी चर्चेसाठी कोणताही विषय न आल्याने अध्यक्षांच्या परवानगीने सभा समाप्त करण्यात आली। त्यानंतर सदस्यांची उपस्थितीचा ठराव जो आहे त्या या ठिकाणी नावं लिहून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला विद्यार्थी सुरक्षा व विकसन समितीचा जुलै महिन्याचे इतिवृत्त लेखन आपण करू शकता। या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखी विषय त्यात सुरक्षेच्या बाबतीत करायचे असतील तर तुम्ही ते लिहू शकता। हा फक्त एक नमुना होता जो तुम्हाला तुमच्या जुलै महिन्याच्या इतिवृत्त लेखनामध्ये उपयोगी पडू शकतो। धन्यवाद।